नमस्कार, महासागरमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो। महासागरचे नाशिकचे निवासी संपादक प्राध्यापक जयंत महाजन यांनी आज एक आगळ्या वेगळा विषय घेत चक्क न्याय व्यवस्थेची पोलखोल केली आहे। पाहूया त्यांनी नक्की काय विश्लेषण केलं। नवी दिल्ली येथील उच्च न्यायालयाचे एक न्यायमूर्ती ज्यांच्या निवासस्थानी आग लागते आणि ते आग विझवत असताना चक्क खोली भरून रोख रक्कम सापडते। ही रोख रक्कम 50 कोटी रुपयापेक्षा देखील जास्त आहे। सर्वात गंभीर बाब म्हणजे त्यांच्याकडे इतकी रक्कम आली कोठून आणि यामध्ये चौकशी करण्याऐवजी त्यांची चक्क बदली अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून करण्यात येते। ही किती गंभीर बाब आहे। अहो, अशी रोख रक्कम जर आमच्याकडे 10 लाख रुपये जरी सापडली असती तर आमच्या घरामध्ये चक्क ईडी आणि इन्कम टॅक्स वाल्यांनी पिसाळलेल्या कुत्र्यासारखं अक्षरशः आपल्याला नोटीस देऊन आपले लचके तोडले असते। नोटबंदी केल्यानंतर काळा पैसा नष्ट होईल वगैरे रिकाम टेकड्या वल्गना करणाऱ्यांच्या थोबाडावरती ही सनसनीत चपराकच म्हणावी लागेल। आज देशातील बड्या अधिकाऱ्यांकडे करोडो रुपये किमतीची मालमत्ता आहे। मुंबईमध्ये तर एका मोठ्या अधिकाऱ्यानं खुल्लमखुल्ला 40 कोटी रुपयाचा फ्लॅट विकत घेतला, पण कोणी त्याचा एक केस देखील वाकडा करू शकला नाही। बोगस IAS प्रकरणावरती अद्यापही कारवाई न होता संबंधितांना सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्ण जामीन देऊन मोकळे केले आहे। उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीची अशी अवस्था आहे, मग तालुका स्तरावर जिल्हा पातळीवर काय अवस्था असेल याचा विचार न केलेलाच बरा। खरं तर ज्यांची न्यायमूर्ती म्हणून नेमणूक केली जाते त्यांचे दर 5 वर्षानंतर एक परीक्षण होणं गरजेचं आहे, कारण त्यांनी दिलेल्या निकालावरूनच त्यांची बौद्धिक कुवत समजून येईल। अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या वकिलाच्या संघटनेनं आम्ही काही कच्चा कुंडी नाही असं सनसनीत उत्तर देत सर्वोच्च न्यायालयाला खडे बोल सुनावले आहेत। अशा भ्रष्ट न्यायमूर्तींना स्वीकारण्यास त्यांनी नकार देखील दिला। असे प्रकरण घडत असतील तर तुमच्याकडे प्रकरण घेऊन येणार तरी कोण, आणि ते देखील स्वतःचे पैसे खर्च करून। यापुढे कोर्ट आणि न्यायपालिका अस्तित्वात राहणार नसेल तर वकिली धंद्याला विचारणार तरी कोण। जर कुठल्याही बाबतीत कोर्ट कायदा आणि घटना काय सांगते हे न पाहता जनतेच्या पैशाचा विचार करणार असाल तर कोण कशाला मरायला कोर्टात येणार आहे। न्याय मिळणार नसेल तर खटले तरी कशाला, आणि खटले नसतील तर वकिलांचं काम तरी काय, आणि वकील खटले दोन्ही नसतील तर कोर्टाचं तरी काम काय। सगळी कोर्ट बरखास्त करावीत, कोर्टाचे कर्मचारी यांना सक्तीची निवृत्ती द्यावी। कोर्टाच्या सगळ्या मालमत्ता मोक्याच्या जागेवरती आहेत, त्यांना विकून पैसा उभा करावा। कशाला पाहिजे कोर्ट आणि कायदे। जी पार्टी सगळ्यात आधी सरकारच्या बाजूला जाईल, जास्त देणगी देईल आणि जास्त मोठ्याने सरकारच्या नावाने जयघोष करेल तिची बाजू योग्य। झाला की निकाल। किती सोपं आणि किती सरळ आहे सगळं। म्हणूनच वकिलांनी काळे कोट खुंटीला टांगावे आणि नव्या पोट पाण्याच्या उद्योगाच्या धंद्याला लागावं। खरंच खूप दुःख झालं की अशा जजची फक्त बदली करण्यात आली। खरं तर त्यांना तात्काळ पदमुक्त करायला पाहिजे होतं। अशा प्रकरणामध्ये सामान्य माणूस एव्हाना जेलमध्ये गेला असता, मग जज का नाही गेला। अशा जजला डिसप्रमोशनल ऍक्ट आणि प्रिव्हेंशन ऑफ द करप्शन ऍक्ट या दोन्ही खाली तात्काळ घरी बसवायला पाहिजे होतं। त्यांना त्या पदावरती राहू देणे हे अतिशय चुकीचं आहे। देश कायद्यावरती चालतो। जर असा कायदा राखणाऱ्यांनी जज आणि त्यांची ऐशी तैशी केली तर धाक कुणाचा राहणार। धक्कादायक बाब म्हणजे ही घटना घडली 14 मार्चला आणि उघडकीस आली एवढ्या दिवसानंतर। बार असोसिएशननं तर चक्क त्या बदलीवरती आक्षेप घेतला आहे की अलाहाबाद हायकोर्ट हा काही कचऱ्याचा डबा नाही। न्याय व्यवस्थेच्या यापेक्षा मोठा अपमान काय होऊ शकतो। अशा कृत्याने जनतेचा प्रशासनाबरोबर आता न्याय व्यवस्थेवरती देखील विश्वास राहणार नाही यात काहीच शंका नाही।